कट्टा युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी नमस्कार. शिवसंकल्प व्याख्यानमालेच्या 365 दिवसाचा जो आपण संकल्प केलेला आहे, या संकल्पातील आजचं आपलं 71वं सेशन. यामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आर्थिक साक्षरता आणि गुंतवणूक या विषयातला पुढचा भाग आपण बघत आहोत. कर्ज घेत असतानाचं गुड लोन आणि बॅड लोन याचं एक सविस्तर विश्लेषण आपण आजच्या सत्रामध्ये बघणार आहोत. या सत्रातून आपण हा विषय समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की कर्ज नेमकं काय असतं, चांगलं कर्ज म्हणजे गुड लोन हा काय प्रकार असतो आणि बॅड लोन हा फरक जो आहे तो समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर की प्रत्येक कर्ज हे वाईट असतं का, आणि कर्ज परतफेडीची जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती रिस्पॉन्सिबिलिटी कशी पूर्ण करावी, पार पाडावी, याविषयी देखील समजून घेण्याचा प्रयत्न आजच्या सेशन मधनं आपण करणार आहोत. लक्षात घ्या, आपण प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या क्षेत्रासाठी, कोणत्या ना कोणत्या गरजांसाठी कर्ज आवश्यक असतं, अशी एक परिस्थिती आपल्याला बघायला मिळते. लक्षात घ्या, त्यामुळं कर्ज ही आपल्या आर्थिक जीवनाची एक अविभाज्य गोष्ट आहे असं आपण या ठिकाणी सुरुवातीला जर म्हटलं तर आज नेमकं होतंय काय, कर्ज कशा कशासाठी मिळतं, तर गाडी, घर, शिक्षण, व्यवसाय, मोबाईल, कपडे, हॉलिडे एन्जॉय करायचं आहे. आता अलीकडच्या काळात मी बघितलं की बर्थडे पार्टी सेलिब्रेशनसाठी कर्ज मिळतं, लग्नाच्या इव्हेंटसाठी कर्ज मिळतं, हे लक्षात घ्या. ब्रेकअप पार्टी सेलिब्रेशनसाठी कर्ज मिळतं. लक्षात, म्हणजे विद्यार्थ्यांच्या जशा गरजा तसं प्रॉडक्ट या ठिकाणी फायनान्स कंपनीने, फिनटेक कंपनीने डेव्हलप केलेलं आहे. त्यात एक महत्वाचं प्री अप्रुव्हल लोन नावाचा एक कन्सेप्ट आलेला आहे. गरज नसता सांगतात आम्ही तुम्हाला लोन अप्रूव्ह करून ठेवलेलं आहे. इन्स्टंट पर्सनल लोन दिलेलं आहे. मिनिमम डॉक्युमेंट्स मध्ये लोन इमिजिएट बेसवर. बाय नाऊ पे लेटर नावाचा ऑप्शन असतो. लक्षात घ्या, BNPL म्हणजे आता खरेदी करा नंतर पे करा. कारण याच्यामध्ये तुमच्या मनामध्ये जे खरेदीची इच्छा निर्माण झालेली आहे ती इमिजिएट या ठिकाणी सेलमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी कंपनींनी केलेला हा प्रयास असतो. लक्षात, हा प्रयत्न असतो. आता इथं मोठा प्रश्न निर्माण होतो, आणि प्रत्येक कर्ज हे चांगलं असतं काय, दोन्हीचं उत्तर नाही असं आहे. लक्षात घ्या, कारण कर्ज ही दुधारी तलवार आहे. कर्ज जर व्यवस्थित वापरलं तर त्यातून तुम्हाला संपत्ती निर्माण होऊ शकते, असेट क्रिएट होऊ शकतात, हे लक्षात घ्या. पण ते जर चुकीच्या पद्धतीने वापरलं तर एक लाईफ टाईम ट्रॅप तयार होतं, आपण त्या ट्रॅपमध्ये अडकतो. त्यामुळे या ठिकाणी आयुष्यभराचं ओझं बनू नये असं वाटत असेल तर RBIने वारंवार प्रयत्न केलेले आहेत. फायनान्शियल लिटरसी अवेअरनेस घेतलेले असतात. लक्षात घ्या, 2021 तर टॅगलाईन होती रिस्पॉन्सिबल बाय बॉरोविंग, म्हणजे जबाबदारीनं कर्ज घेणं, हे महत्वाचं असतं. आज आपण हे समजून घ्यायचा प्रयत्न करूया की कोणतं कर्ज हे गुड असतं आणि कोणतं कर्ज हे बॅड असतं. लक्षात, म्हणजे चांगलं आणि वाईट. कर्ज म्हणजे नेमकं काय आपल्यासाठी, तर कोणतीही एखादी व्यक्ती, संस्था दुसऱ्या व्यक्तीकडून किंवा संस्थेकडून उधार पैसे जे घेतले जातात, जे त्याला ठराविक व्याजदरासहित परत करायचे असतात, त्याला आपण कर्ज म्हणतो. लक्षात घ्या, मी इथं जो प्रकार सांगतोय त्याच्यापेक्षा काही भयानक प्रकार आहेत ज्याच्यावर आपण सरते शेवटी बोलणार आहोत. पण आता आपण या ठिकाणी सुरुवातीला समजून की सेक्युअर्ड लोन म्हणजे काय, तर तारण कर्ज. कोणत्याही पद्धतीचं होम लोन, ऑटो लोन किंवा गोल्ड लोन, या पद्धतीचे जे लोन आहेत, लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी जे असते, लक्षात घ्या, LAP ज्याला म्हणतात, हे सेक्युअर्ड लोन मध्ये येते. याचा व्याजदर कमी असतो आणि परतफेड नाही केलं तर काय की संबंधित मालमत्ता जप्त होणं हा त्याचा एक इफेक्ट असतो. लक्षात. अनसेक्युअर्ड लोन काय असतं, अनसेक्युअर्ड लोनला कुठलंही तारण घेतलं जातं आणि मग कोणतेही तारण न देता दिले जाणारं जे कर्ज असतं, ज्याच्यात पर्सनल लोन, क्रेडिट कार्ड किंवा बाय नाऊ पे लेटर यासारखे जे लोन असतात, त्याचे साधारणतः व्याजदर जास्त असतो आणि स्कोर खराब होण्याची, सिबिल स्कोर खराब होण्याची, कायदेशीर कारवाईमध्ये पुढे जाण्याची शक्यता इथं जास्त असते. लक्षात घ्या, ज्याचा क्रेडिट स्कोर कमी आहे अशा व्यक्तीला या पद्धतीचे अनसेक्युअर्ड लोन अप्रूव्ह होण्याची शक्यता फार कमी असते, हे लक्षात याच्या बाबतीतनं. त्यामुळे कम्पॅरेटिव्हली अनसेक्युअर्ड लोन हे अशा व्यक्तीसाठी लवकर मिळत नाही. लक्षात घ्या, गोल्ड लोन म्हणजे काय किंवा गुड लोन म्हणजे काय ते पहिल्यांदा बघू आपण. तर गुड लोन म्हणजे असं कर्ज की जे तुमच्या संपत्तीमध्ये वाढ करतं, भविष्यामध्ये उत्पन्न निर्माण होण्याची क्षमता वाढते, दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी घेतलेलं कर्ज असतं, तुमचं करिअर, तुमचं आरोग्य, तुमच्या कौटुंबिक स्थैर्यासाठी मदत करणारं कर्ज हे या कॅटेगरीमध्ये येतं. याचा व्याजदर कमी आणि EMI जे आहे ते तुमचे नियंत्रणामध्ये असतात. असं कर्ज, जे कर्ज घेतल्यानंतर तुम्हाला प्रोग्रेस होते, पुढे जाण्याला संधी मिळते, ते कर्ज असतं. लक्षात घ्या. आता याच्यातली काही उदाहरणं बघू आपण. गुड लोन मधले होम लोन, स्वतःचं घर असायला पाहिजे असं वाटणं, दीर्घकाळ त्याची व्हॅल्युएशन वाढतं, EMI पेक्षा या ठिकाणी भाड्यापेक्षा EMI देणं बरं वाटतं,
एटीजी मध्ये एटीसी सेक्शन 80C-24 मध्ये तुम्हाला या ठिकाणी इन्कम टॅक्स रिबेट भेटतो, इंटरेस्टचा जो असेल तो. आणि व्याजदर साधारणतः 8 ते 9% असावं किंवा असतं लक्षात. एज्युकेशनल लोन, शैक्षणिक कर्ज, हे तुमच्या भविष्यामध्ये तुमचं उत्पन्न वाढवण्यासाठी म्हणून या ठिकाणी असतं लक्षात घ्या. याच्यामध्ये आरबीआयच्या नियमानुसार शिक्षण कर्जावरचं जे व्याजदर आहे ते बँकांनी या ठिकाणी माफक ठेवणं अपेक्षित आहे लक्षात घ्या. मॉनिटरियम कालावधी काय असतो? जोपर्यंत शिक्षण चालू आहे तोपर्यंत EMI नाही. त्याची देखील या ठिकाणी सेक्शन 80E मध्ये तुम्हाला इन्कम टॅक्स मध्ये सवलत मिळते आणि गुंतवणूक स्वतःमध्ये केल्यामुळे सर्वात मोठा परतावा या ठिकाणी मिळत असतो या ह्याच्यात. बिझनेस लोन कशासाठी घेतलं जातं? व्यवसाय वाढवण्यासाठी, उत्पन्न निर्मिती करण्यासाठी घेतलं जातं. त्याला आपण या ठिकाणी गुड लोन म्हणू शकतो. होम इम्प्रुव्हमेंट लोन, जे घर आहे ते या ठिकाणी वाढवण्यासाठी, एक्सटेन्शन करण्यासाठी किंवा अजून या ठिकाणी नूतनीकरणासाठी जे घेतो ते मालमत्तेची असेट व्हॅल्यू वाढवतं, त्याचा उपयोग वाढवतो आणि गुंतवणूक ही होत असते. व्हेकल लोन जे आहे ते काय आहे की व्हेकल ही डिप्रिसिएटिंग असेट आहे. म्हणजे त्याचं जसं जसं व्हेकल वापरत जातात तसं त्याचं मूल्य कमी होत असतं, वेळेबरोबर या ठिकाणी कमी होत असतं. पण हे जर तुम्ही तुमच्या व्यावसायिक कारणासाठी, नोकरीला जायला यायला गाडी लागणार आहे म्हणून गाडी घेतली, वेळेत पोहोचणार आहात, माल पोहोचवण्यासाठी म्हणून एखादी 4 व्हीलर तुम्ही घेतली, लक्षात, ऑफिस स्टाफच्या येण्या जाण्यासाठी गाडीची उपलब्धता करून दिली तर इफिशियन्सी वाढेल म्हणून तुम्ही गाडी घेतली. हे प्रोडक्टिव्हिटी या ठिकाणी इम्प्रूव्ह करण्यासाठी घेतलेलं लोन जे आहे, भविष्यामध्ये उत्पन्न निर्माण करणारे जे लोन आहे, हे तुमचं गुड लोन या कॅटेगरीमध्ये येतं. आता बॅड लोन मध्ये काय काय येतं हे आपण समजून घेऊ. बॅड लोन मध्ये पहिल्यांदा येतं त्याच्यामध्ये की जे संपत्ती कमी करणारं लोन, म्हणजे भविष्यात कुठलंही उत्पादन निर्माण करणार नाही अशा काही गोष्टी आपण घेत असतो. तात्पुरत्या उपभोगासाठी घेतलेल्या गोष्टी असतात, त्याचा व्याजदर जास्त असतो आणि त्याच्यावर या ठिकाणी पेनल्टी देखील जास्त मोठ्या प्रमाणात लावली जाते. लक्षात घ्या, हे मालमत्तेच्या तुमची असेट वाढवण्याच्या ऐवजी तुमचे खर्च वाढवतं, एक्सपेन्सेस वाढवणारं कर्ज असतं. याचं उदाहरण घेऊ आपण की EMI, क्रेडिट कार्डची EMI, आणि त्याचं आउटस्टँडिंग जर राहिलं तर त्याच्यावर 36% पासून 46% पर्यंत व्याजदर लागतं लक्षात घ्या, त्या कॅटेगरीनुसार. तर ते महत्त्वाचं, दर महिन्याला मिनिमम ड्यूज आपण भरत राहतो फुल पेमेंट करण्याच्या ऐवजी, आणि आउटस्टँडिंग जे आहे त्याच्यावर तुमचं या ठिकाणी व्याज लागतं हे जास्त असतं. यात मोठा या ठिकाणी आर्थिक म्हणजे फायनान्शियल ट्रॅप तयार होतो. पर्सनल लोन फॉर लाईफस्टाईल, म्हणजे सुट्टी खरी हॉलिडे एन्जॉय करण्यासाठी, लग्नासाठी, मोबाईलसाठी घेतलेलं जे कर्ज आहे, लॅपटॉप, आणि या ठिकाणी ही डिप्रेसिंग असेट असतात लक्षात. मोबाईल, लॅपटॉप जे आहेत ते तुम्ही ज्या वेळेला हॉलिडेज किंवा या ठिकाणी कपडे खरेदीसाठी, कपड्यासाठी देखील EMI आलेत लक्षात घ्या, तर ते हप्ते या ठिकाणी कंटिन्युअसली आपल्याला लागू राहतात. व्याजदर देखील 12 ते 14% व्याज असतो लक्षात घ्या. बाय नाऊ पे लेटर ही जी स्कीम आहे ही एक फार मोठा टॅप आहे लक्षात घ्या. सुरुवातीला ते छोटं वाटतं आपल्याला, पण ते जरी छोटं असलं तर त्याचं या ठिकाणी बर्डन फार मोठं असतं. तुम्ही जर डिफॉल्ट झाला तर त्याचा सिबिलवर डायरेक्ट परिणाम होत असतो. भविष्य काळामधले मोठ्या जे काही लोनची गरज असते ते तुम्हाला या ठिकाणी मिळण्यास अडचणी येऊ शकतात लक्षात घ्या. त्याचा व्याजदर जास्त असतो, साधारणतः 40% पासून 60% पर्यंत वार्षिक व्याज याला लागतं कधी कधी. हे बरेच ऍप यातले बेकायदेशीर आहेत, आरबीआय देखील वारंवार आपल्याला सांगत असतं लक्षात घ्या. लोन टू रिपे अनदर लोन हा सगळ्यात मोठा खतरनाक या ठिकाणी एक भाग आहे लक्षात घ्या. म्हणजे दुसरं कर्ज फेडण्यासाठी एक कर्ज घ्यायचं, आणि हे कर्ज देत असताना त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कर्जाचा ट्रॅप ज्याला म्हणतो आपण, तो कर्जावर कर्ज या ठिकाणी मिळत जातं, चक्रवाढ व्याज वाढत राहतं आणि आपण फायनान्शियल ट्रॅपमध्ये इथं अडकण्याची शक्यता जास्त असते. गॅम्बलिंग असेल, स्टॉक ट्रेडिंग असेल, यासाठी कर्ज घेतो आपण. हा प्रकार लक्षात घ्या. काय करतो आपण, लोक कुठं अडकतायत की 10% व्याजदरानं बाहेरनं पैसे मिळणार आहेत का 15% व्याजदरानं मंथली रिटर्न मिळणार आहेत, तर 8% कॅल्क्युलेशन किती सोपं असतं बघा. 15% मिळणारच आहेत ना, मग 8% कर्ज काढून आणि इकडे पैसे देऊ, इकडे 15% आल्यानंतर 8% व्याजाचे जातील आणि वरचे जे आहेत ते 60% मला फायदा राहील. आणि या विचारानं कोट्यावधी रुपयाची कर्ज स्वतःच्या घरावर, जमिनीवर घेऊन बऱ्याचशाच मंडळींनी आपला पैसा हा काही चुकीच्या फसव्या स्कीम मध्ये गुंतवलेला आहे. आणि ती कंपनी ज्या वेळेला बंद पडते, ते ज्या वेळेला प्रमोटर त्याचे पळून जातात, त्याच्यावर गुन्हे दाखल होतात, त्यावेळेला प्रोसेस चालते, आंदोलन होतात, सगळेच होतात, पण याचा रिकव्हरीचा रेशो काय आहे, तुमचे पैसे तुम्हाला मिळतात का याचा विचार करा. मोस्ट ऑफ केसेसमध्ये असं म्हटलं जातं, व्याज जाऊ दे, मुद्दल जरी मिळाली तरी बरं होईल, मुद्दल जाऊ दे 50% मिळत असतील तरी बरं होईल, अशा पद्धतीने यायला लागतं. त्यामुळं आपल्याला येणारा मानसिक ताण हा जास्त असतो, फायनान्शियल डिस्टर्बन्स जास्त असतात, हे देखील आपण या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे अशा काही कन्सेप्टमध्ये उद्ध्वस्त होण्याची शक्यता फायनान्शियली आपण जास्त असते. आता आपण थोडंसं कंपॅरिझन बघूया की गुड लोनचा उद्देश काय आहे, संपत्ती निर्माण करणं, लक्षात.
बॅड लोन काय होतं, खर्च वाढतो. व्याजदर जर बघितला तर चांगल्या कर्जाचा व्याजदर 8 ते 12% असतो. इतर जे कर्ज आहेत ज्याला आपण बॅड लोन म्हणतो ते साधारणतः 18% 42% असतं. मालमत्तेची व्हॅल्यू वाढणारं कर्ज हे गुड लोन मध्ये येतं. जिथं या ठिकाणी डिप्रेसिंग व्हॅल्यू असते तिथे या ठिकाणी तुम्हाला बॅड लोन असतं, लक्षात घ्या. गुड लोन असेल तर तुम्हाला फायनान्शियल स्टेबिलिटी येते. बॅड लोन असेल तिथं या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या आपल्यावर बर्डन वाढायला लागतं. अनेकदा या ठिकाणी तुम्हाला टॅक्स बेनिफिट उपलब्ध असतात गुड लोन मध्ये. बॅड लोन मध्ये बऱ्याच वेळा टॅक्स बेनिफिट म्हणजे या लग्नासाठीचं कर्ज, मोबाईल घेतलं वगैरे याचा टॅक्स मध्ये बेनिफिट मिळत नाही, लक्षात घ्या. तुम्हाला ईएमआय जे आहे ते या ठिकाणी बॅलन्स असतात गुड लोन मध्ये, आणि इथं मात्र बॅड लोन मध्ये तुमचे ईएमआय कुठल्या कुठे निघून जातात तर व्याजदर वाढत असतं, लक्षात घ्या. प्रकार बघितले आपण, होम लोन, शिक्षण, एज्युकेशनल लोन आणि बिझनेस लोन हे सगळे गुड लोन मध्ये येतात. क्रेडिट कार्ड, ईएमआय, लाईफस्टाईल साठीचे ईएमआय किंवा बाय नाऊ पे लेटर सारखेचे जे काही ईएमआय लोन आहे ते आपले बॅड लोन आहेत. आता एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, टू मच गुड लोन इट ऑल्सो कन्वर्ट इन टू बॅड लोन. म्हणजे आपण जास्त कर्ज घेतलं, म्हणजे चांगलं कर्ज जास्त घेतलं तर देखील ते बॅड लोन आहे, लक्षात. आवश्यकतेपेक्षा जास्त घेतलं तर त्यामुळे त्याचंही महत्वाचं आहे. म्हणजे तुमच्या घराचे हप्ते तुमचं मंथली इन्कम पेक्षा जास्त झाले, चालतील का? ते पुन्हा या ठिकाणी बॅड लोन मध्ये कन्वर्ट होणार आहे. तुम्हाला कर्ज मिळतंय म्हणून तुम्ही बऱ्याच वेळा आत्ताची फॅक्ट काय आहे ते लक्षात घ्या. आपले शिक्षण संचालक सन्मान्य शैलेंद्र देवळानकर सरांनी बऱ्याच मुलाखती दिल्या, त्याच्यावर आर्टिकल देखील लिहिलेले आहेत की एज्युकेशनल लोनच्या बर्डन खाली भारतीय पालक, म्हणजे आपल्या पालकांना असं वाटतं की माझ्या मुलानं परदेशात जाऊन शिकलं पाहिजे, लक्षात. आणि म्हणून कोट्यावधी रुपयाची लोन या ठिकाणी आपले पालक काढतात. मुलं तिथं जातात, तिथून या ठिकाणी शिकून परत येतात आणि मग नंतर असं लक्षात येतं की ते कर्ज तरी घेतलं पण त्या कर्जातनं तुम्ही जे शिक्षण घेतलं तो कोर्स तुम्ही घेतलेले कर्ज रिपेमेंट करण्यासाठी असणारी एम्प्लॉयबिलिटी तुम्हाला देत नाही. हे ज्या वेळेला निर्माण होतं त्यावेळेला तुम्ही लक्षात घ्या की आपल्या समोर येणारे चॅलेंजेस हे मोठे असतात, लक्षात घ्या. दुसरं महत्वाचं आहे, व्यवसाय महत्वाचा असतो पण ते कर्ज जर करता योजना प्लॅनिंग नसताना मोठं कर्ज जर घेतलं तर अनप्रोडक्टिव्ह गोष्टीवर खर्च जास्त होतो आणि मग त्या ठिकाणी अडचणी निर्माण होतात. हे देखील बॅड कर्ज असतं, लक्षात घ्या. त्यामुळं हे लक्षात घ्या की तुम्हाला या ठिकाणी लोनची साईज आणि टायमिंग लक्षात हे मॅटर करतात की लोन गुड लोन मध्ये आहे का बॅड लोन मध्ये आहे, लक्षात घ्या. आरबीआयने एक रिस्पॉन्सिबल बॉरोविंगचे काही 5 गोल्डन रूल बनवलेले आहे, लक्षात. जबाबदार कर्जदार किंवा जबाबदारीने कर्ज उचलणं आणि रिपेमेंट करणं यासाठीचं एक पहिल्यांदा लक्षात घ्या की बॉरो फ्रॉम इन्स्टिट्यूशनल्स ओनली, म्हणजे काय, संस्थात्मक लोकांच्याकडनंच कर्ज घ्या. एनबीएफसी, सहकारी बँका आरबीआयच्या मान्यताप्राप्त असतील त्यांच्याकडनंच घ्या. आज ग्रामीण आणि शहरी भागातला सगळ्यात मोठा ट्रॅप आहे खाजगी सावकारी, अनधिकृत ऍप्लिकेशन, ऍप जे येतात ते, चिटफंड, लक्षात. या योजना बऱ्याच ठिकाणी ग्रामीण भागामध्ये मायक्रो फायनान्सिंगच्या नावातनं या ठिकाणी एक फार मोठा घोटाळा किंवा या ठिकाणी ट्रॅप जो आहे तो लोकांच्या बाबतीमध्ये आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो, लक्षात घ्या. त्यानंतर बॉरो ओनली व्हॉट यू नीड, म्हणजे मिळतंय म्हणून कर्ज घेऊ नका. तुम्हाला गरज आहे का हा प्रश्न विचारा. म्हणजे पे नाऊ, बाय नाऊ पे लेटर हे जे कर्ज मिळतं प्रत्येक वेळा मिळतं, पण तुम्हाला त्याची गरज आहे का ते विचारा, लक्षात घ्या. आपल्याकडे या ठिकाणी सहानुभूती एवढी येते की तुम्हाला ती फॅसिलिटी आलेली असते, तुमच्या मित्राला नसते. मग मित्राला आयफोन घ्यायचा असेल तुम्ही म्हणता की माझ्या अकाउंटवर फॅसिलिटी त्यातनं तू घे म्हणजे माझा सिबिल स्कोर चांगला होईल, आणि मग तुमचा सत्यानाश झालेला असतो सगळ्या, लक्षात. त्याच्या वतीत मित्रप्रेम नंतर गाणी म्हणायला लागतात, दोस्त दोस्त ना रहा है, त्याच्यात, लक्षात घ्या. तर त्यामुळं ही थोडीशी सवय जाणून घेणं गरजेचं आहे की बॉरो ओनली व्हॉट यू नीड. त्यानंतर या ठिकाणी बॉरो व्हॉट यू कॅन रिपे, तिसरा रूल. तेच उचलायचं आहे, तेच कर्ज घ्यायचं जे तुम्ही परतफेड करू शकणार आहात, हे फार महत्वाचं आहे, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये मासिक उत्पन्नाच्या 30 ते 40% जास्त कर्ज असू नाही, त्याच्यापेक्षा कमीच कर्ज असायला पाहिजे. ईएमआय जो आहे तो तुमचा तेवढाच असला पाहिजे, लक्षात घ्या. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, रीड ऑल डॉक्युमेंट केअरफुली. सगळ्या कागदपत्र योग्य पद्धतीने वाचायचे आहेत. ते छोट्या अक्षरात लिहिलं होतं मग त्यांनी सांगितलं ते तुम्ही फक्त सह्या केल्या, त्यांनी फुल्या मारल्या होत्या तिथं सह्या केल्या, असं चालत नाही. कारण ती तुम्ही स्वीकारलेली जबाबदारी असते. व्याजदर काय आहे, तो फिक्स आहे का फ्लोटिंग आहे, प्रोसेसिंग फीज किती आहे, रिपेमेंट पर पेमेंटचे चार्जेस काय आहेत, प्रीपेमेंट जर केलं तर पोस्ट क्लोजर म्हणतात त्याला, त्यानंतर लेट पे पेनल्टी काय असणार आहे, फोर्थ क्लोजरच्या टर्म्स काय असणार आहेत, हे सगळं तुम्हाला सही करण्याच्या अगोदर वाचून घ्यायचं आहे.
रिपे ऑन टाइम, 5वा रूल काय, ईएमआय वेळेत भरायलाच लागेल तर सिबिल स्कोर चांगला राहतो. एखादा ईएमआय जरी मिस झाला तर त्याचा इम्पॅक्ट डायरेक्ट तुमच्या क्रेडिट स्कोर होत असतो. त्यामुळं भविष्यामधलं व्याजदराचं कर्जाचं व्याज आपले वाढण्याची शक्यता असते, लक्षात घ्या. कर्ज घेण्यापूर्वी स्वतःला विचारायचे 7 प्रश्न. पहिला प्रश्न, हे खरोखरच मला गरजेचं आहे का, मला फक्त हौस म्हणून मला कर्ज घ्यायचं आहे. आता हौस म्हणून कोणी कर्ज घेतं का? बरेच लोक आहेत, लक्षात घ्या. टॅक्स बेनिफिट नावाखाली कर्ज घेत असतात. लक्षात, तर तो बघायचा आहे. हे कर्ज घेतल्यानंतर माझी संपत्ती वाढेल की कमी करेल, हे तुम्हाला या ठिकाणी विचारायचं आहे. ईएमआय, माझ्या कर्जाचा जो ईएमआय आहे तो उत्पन्नाच्या किती टक्के आहे? मला 25,000 जर करता या ठिकाणी पगार असेल आणि माझा ईएमआय जर 20,000 जात असेल तर चालेल का मला? त्याचा विचार आपण करायला पाहिजे, लक्षात घ्या. जर माझी नोकरी गेली, लक्षात, जर माझी नोकरी गेली तर कमीत कमी 3 ते 6 महिने ईएमआय भरण्या इतपत आपल्याकडे फंड्स शिल्लक आहेत का, मोबिलाईज करू शकतो का, हा प्रश्न पहिल्यांदा विचार आपल्या लक्षात घ्या. त्यानंतर या ठिकाणी व्याजदर बाजारातल्या इतर याच्याबरोबर तुलना करा, कंपॅरिझन करा, कुठलं व्याजदर तुम्हाला कमी बसणार आहे. हिडन चार्जेस जे असतात ते हिडन चार्जेस काय आहेत ते माहिती करून घ्या, लक्षात घ्या. म्हणजे झिरो इंटरेस्ट ईएमआय नावाचा ट्रॅप पण तुम्ही ओळखणं गरजेचं आहे. 48 हप्त्यांचा झिरो इंटरेस्ट ईएमआय ज्यावेळेला दिला जातो त्यावेळेला प्रोसेसिंग चार्जेस नावाखाली जे काय तुमच्याकडनं घेतलं जातं ते हाय असतं. त्यानंतर तुमचे इन्स्टॉलमेंट बर्न्स होतात त्यावेळेचा पेनल्टी चार्जेस जास्त असतात. आउटस्टँडिंग अमाऊंटवरची पेनल्टी जास्त असते. हे इतर मार्गाने कमवण्याचे मार्ग असतात. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, कोणत्याही फायनान्शियल इन्स्टिट्यूशनल या चॅरिटी इन्स्टिट्यूशनल नाही आहेत, त्या स्वतः नफा कमवण्यासाठी तयार झालेल्या इन्स्टिट्यूट आहेत. त्यांनी त्यांच्या प्रत्येक प्रॉडक्टमधनं नफ्याचं स्वतःचं मॉडेल बनवलेलं असतं, हे तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. आणि हेच पैसे बचतीतून घेऊन म्हणजे एसआयपीच्या माध्यमातून लोन काढून ईएमआय भरायचे का एसआयपी ठेवून या ठिकाणी त्यातनं पैसे घ्यायचे, हे मॉडेल तुम्ही तुमचं बनवू शकता. त्यामुळे या 7 पैकी 4 प्रश्नांची उत्तरं जर नाही अशी आली तर कर्ज घ्यायचं नाही. ही सिंपल टेक्निक लक्षात घ्या. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं, आपल्या तरुणांच्या आयुष्यामधले कॉमन काही ट्रॅप आहेत, फायनान्शियल ट्रॅप किंवा या ठिकाणी लोन ट्रॅप ज्याला म्हणतो. काय, क्रेडिट कार्डचा अतिवापर, ईएमआय फ्री जे मी आता सांगितलं, रिवॉर्ड पॉईंट, लक्षात, रिवॉर्ड पॉईंट. मी तुम्हाला सांगतो की रिवॉर्ड पॉईंट सारखी योजना देखील ही मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे सेल वाढवण्यासाठी. हा पहिल्यांदा लक्षात, तेही समजलं पाहिजे. तरुण क्रेडिट कार्डवर खर्च करतात आणि एक मिस पेमेंट झालं तर 36% व्याजदर आहे, प्लस लेट फी चार्जेस, प्लस सिबिलचा या ठिकाणी होणारा लॉस, हे समजून घ्या. 36% तुम्ही उत्पन्न नाही मिळवत आहे, जेवढं तुम्ही खर्च करताय त्याबद्दल लक्षात घ्या. लाईफस्टाईल या ठिकाणी जे काय आहे ते या ठिकाणी लाईफस्टाईल मध्ये या ठिकाणी बऱ्याच वेळा महागाई वाढत असते. पगार वाढला की लगेच महाग गाडी, मोठा बंगला, लॉंग हॉलिडे, लक्षात. या सर्वांवर कर्ज घेतलं तर पगार वाढतो पण बचत वाढत नाही, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. गॅझेट आणि या ज्या गोष्टी आहेत, मोबाईल असेल, लॅपटॉप असेल, इतर गोष्टी आहेत, या जर तुम्ही या ठिकाणी लोनवर घेतल्या तर त्याचा या ठिकाणी फार मोठा इम्पॅक्ट होत असतो. 1.5 लाखाचा मोबाईल 12 ईएमआय मध्ये घेतला तर तो स्वस्त वाटतो, पण त्याची डिप्रेसिंग असेट असते, लक्षात घ्या. 12वा हप्ता तुमचा फेटीपर्यंत त्या मोबाईलची किंमत 50% पेक्षा कमी झालेली असते, हे समजून घ्या तुम्ही. त्याच्या बाबतीतनं ऍप मधनं घेतलेले जे लोन आहे ते एक फार विचित्र ट्रॅप आहे, लक्षात घ्या. म्हणजे याच्यावर आपण मागे देखील बोललेलो आहोत की त्या रिकव्हरीसाठी हे कशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीच्या टॅक्टिक्स वापरतात, ते किती त्रासदायक असतं, किती बदनामी करतात आपले, लक्षात घ्या. तर त्या गोष्टी देखील आपण थोडं समजणं गरजेचं आहे. फ्रेंडली आणि फॅमिलीचं या ठिकाणी को सायनिंग, तुमचे फ्रेंड्स आणि फॅमिलीसाठी को ऑप्लिकंट म्हणून सही करा. हा शब्द जरी गोंडस असला ना, को ऍप्लिकंट, तर त्याला सरळ सरळ जामीनदार म्हणजे काय, तुम्ही त्या कर्जाचे इक्वल रिस्पॉन्सिबल पर्सन आहात. त्यांनी जर नाही भरलं मेन ऍप्लिकंटनं तर को ऍप्लिकंटनं ते कर्ज भरायचं असतं, हे लक्षात घ्या. त्याच्या सिबिलवर त्याचा परिणाम होतो, हे समजून घेणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. कर्ज जबाबदारीनं वापरण्याचे पुन्हा 8 गोल्डन रूल आपण या ठिकाणी बघायचे आहेत, लक्षात घ्या. गरजे इतकंच कर्ज घ्या, म्हणजे पात्रता आहे म्हणून सगळे कर्ज घ्यायची गरज, सिबिल स्कोर चांगला आहे म्हणून तुम्हाला 8 लाख लोन मिळते, पण गरज 1 लाखाची आहे. बँकेत गेला तर मॅनेजर तुम्हाला, तुमचा स्कोर चांगला तुम्ही 2 लाख घेऊ शकता, 3 लाख घेऊ शकता, गरज आहे का, हा महत्वाचा प्रश्न आहे. कारण त्याचं टार्गेट आहे म्हणून तुम्ही ट्रॅपमध्ये अडकून उपयोगाचं नाही. त्यानंतर या ठिकाणी वेगवेगळ्या ऑफर्स जे आहेत ते तुम्ही आपण काय करूया, कम्पेअर करूया ऑफर जे असतात ते, लक्षात घ्या. त्यानंतर आपण या ठिकाणी
पहिल्याच या ठिकाणी बँकेत गेला आणि तिथंच कर्ज घेतला असं करू नका. वेगवेगळ्या बँकांच्या मधनं माहिती घ्या. टोटल कॉस्ट बघा, फक्त ईएमआय बघू नका. प्रोसेसिंग फीज काय आहे, बाकीच्या गोष्टी काय काय असतात, ऍग्रीमेंट असतं, बाकीच्या सगळ्या गोष्टी असतात ते बघून घ्या. त्यानंतर या ठिकाणी व्याजदर फिक्स आहे का फ्लोटिंग आहे, आणि या व्याजदरांमधली पद्धत काय हे समजून घ्या. त्याच्यामध्ये कशा पद्धतीचे व्याजदर असतात त्या पद्धती लक्षात घ्या. ईएमआय या ठिकाणी जात असताना ईएमआयच्या रचनेमध्ये व्याजदर नंतर नंतर कमी होत जातोय का, मुद्दल या ठिकाणी जास्त घेत आहेत, या गोष्टी देखील तुम्हाला समजायला पाहिजे. तो ईएमआयचं या ठिकाणी डिस्क्रिप्शन तुम्हाला बघता आलं पाहिजे. ईएमआय ऑटो डेबिटवर सेट करा शक्यतो, म्हणजे दर महिन्याला तो तुमच्या अकाउंटमधनं वेळेवर जात जाईल. लक्षात घ्या. इमर्जन्सी फंड 3 ते 6 महिन्याचा तुमचा बॅकअप पाहिजे. टोटल ईएमआय जेवढे तुमचे आहेत त्या ईएमआयच्या दृष्टिकोनातनं, आणि दर 3 महिन्यानं सिबिल चेक करा. हे फार महत्वाचं आहे लक्षात. त्याच्या पद्धतीनं एक साधा रूल आहे आपला 5-20-30चा, म्हणजे काय, उत्पन्नाच्या 5% जास्त गृह कर्ज नको, सॉरी ऑटो लोन नको 5%. ठीक आहे. तुमच्या उत्पन्नापेक्षा 20% जास्त या ठिकाणी तुमचं होम लोन नको, म्हणजे 20% कमी तुमच्या पैसा असलं पाहिजे. आणि तुमचा जो ईएमआय आहे तो तुमच्या मंथली इन्कमच्या 30% जास्त असून चालणार नाही. लक्षात घ्या. 5% जास्त ऑटो लोन म्हणजे कोणत्याही पद्धतीचं व्हेकल लोन नको आहे. 20% जास्त उत्पन्नाच्या तुमच्या होम लोन नको आहे, आणि 30% जास्त तुमचे कुठलेही इन्स्टॉलमेंट असून चालणार नाहीत. हा नियम पाळला तर आर्थिक स्थैर्य राहतं, मानसिक तणाव कमी राहतो, अन्यथा आपल्याला या ठिकाणी बर्डन जास्त होतं, हे लक्षात घ्या. कर्ज घेण्यापूर्वीची कागदपत्र आपल्याला माहित आहे, पॅन कार्ड, आधार कार्ड, सॉरी पॅन कार्ड, आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, लक्षात. त्यानंतर बँक स्टेटमेंट 6 महिन्याचं, पत्त्याचा पुरावा, आणि जी काही तुमची असेट असेल सेक्युर्ड लोनसाठी मागितले जाते. कोणताही दलाल जर तुम्हाला सांगत असेल की यातलं काहीच कागदपत्र नको आहे, माझं मी करून देतो, म्हणजे तिथं फ्रॉड आहे. लक्षात. म्हणजे आज हमी काय देईल, तुमचा सिबिल खराब आहे, मी करून देतो ना. सिबिल खराब करण्यासाठी मॅनेजरला मॅनेज करतो, त्यासाठी एवढे पैसे लागतात, आणि मग ती स्कीम असा ट्रॅप जातो ना, तुम्ही आता यासाठी पैसे भरा, अरे मग जो व्यक्ती करणार होता त्याची बदली झाली, मग दुसरा कोणतरी येईल ते बघूया, आम्ही केलं होतं ते तुमच्या इतर ऍपला दिसत नाही, फक्त बँकेच्या सॉफ्टवेअरमध्ये दिसतं. हा एक मोठा ट्रॅप आहे. लक्षात. काय म्हणतात ते, तुमचा सिबिल स्कोअर आम्ही दुरुस्त केला होता, तो फक्त बँकेच्याच ऍपला दिसतो, बाहेर कुठे दिसत नाही. लक्षात. अशी कुठलीही सिस्टम नाही लक्षात त्याच्या बाबतीतनं, की ज्यासाठी आपण वेगळ्या पद्धतीचे पैसे देत असतो, आपण ट्रॅपमध्ये अडकतो, हे लक्षात त्याच्या बाबतीतनं. तर ती काळजी आपण घेतली पाहिजे. सगळ्यात महत्वाचं, तुम्ही जर ट्रॅपमध्ये अडकलात तर काय करायचं, पहिल्यांदा ऍक्सेप्ट करा की मी लोनच्या ट्रॅपमध्ये अडकलेलो आहे, मला आर्थिक अडचण आहे. पहिल्यांदा ऍक्सेप्ट करा, ते गरजेचं आहे. आपली तिथं चूक होते, नाही हे सहज बघतो असं पहिल्यांदा ऍक्सेप्ट करा. त्यानंतर हे सगळं पहिल्यांदा कागदावर लिहून काढा. ईएमआय कुणाचे किती राहिले आहेत, व्याजदर किती आहे, लक्षात, किती हप्ते राहिले आहेत, ते सिक्वेन्स बनवा. ज्याचा व्याजदर जास्त आहे त्याला पहिल्यांदा कंप्लीट करा. हाय इंटरेस्ट रेट पहिल्यांदा या ठिकाणी कंप्लीट करायचं आहे. लक्षात घ्या. क्रेडिट कार्ड, पर्सनल लोन, होम लोन आधी भरायचं, होम लोन आणि एज्युकेशन थोडंसं नंतर भरलं तरी चालतंय. छोटी कर्ज एकत्र करून या ठिकाणी कमी व्याजदराचं एकच कर्ज घ्या, हे महत्वाचं असतं. बँकांशी बोलणं गरजेचं आहे, रिस्ट्रक्चर करणं गरजेचं आहे, मॉनिटरिंग पिरियड घेणं गरजेचं आहे, सेटलमेंट करणं गरजेचं आहे. काही गोष्टी लपून न राहता या ठिकाणी बँकांशी संपर्क स्वतःहून साधा. तुम्ही देण्यासाठी नैतिकदृष्ट्या तयार आहात, तुमची मानसिकता आहे, नैतिकता आहे, ही बँकेच्या लक्षात आली तर तुम्हाला या ठिकाणी चांगल्या पद्धतीच्या काही फॅसिलिटी तिथून मिळू शकतात, सपोर्ट मिळू शकतो. लक्षात घ्या. कारण त्यांना कुणालाही असं वाटत नसतं की आमचं कर्ज बुडलं पाहिजे. हा लक्षात. जर संस्था असतील तर लक्षात घ्या, इन्स्टिट्यूशनल असेल तर असं होत असतं. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी मदत घ्या. यातमध्ये फायनान्शियल काउन्सिलर जे असतात त्यांची मदत घेऊन तुम्ही यातनं बाहेर पडू शकता, आणि 100% बाहेर पडता येतं. लक्षात त्याच्या बाबतीत. ठीक आहे. आणि मग आपले गैरसमज, कर्ज घेणं म्हणजे चुकीचं आहे का, हा आपला गैरसमज तर असं अजिबात नाही. योग्य कारणासाठी योग्य प्रमाणात कर्ज घेणे हे तुमचं प्रगतीचं साधन आहे. ईएमआय लहान म्हणजे कर्ज स्वस्त आहे का, असंही अजिबात नाही. लहान ईएमआय पण पिरियड मोठा म्हणजे व्याज जास्त जातं आपलं. क्रेडिट कार्डवरचा खर्च म्हणजे कर्ज नाही, हा गैरसमज आहे. क्रेडिट कार्ड जर 30 दिवसात नाही भरलं तर ते तुमचं बिल जे आहे ते सगळ्यात महत्वाचं आहे, महाग कर्ज बनतं. लक्षात घ्या. चौथं आहे, मला सिव्हिल स्कोअरचं महत्व नाही, मला काय फरक पडत असं नाही. तुम्हाला ज्या वेळेला कोणत्याही लोनची गरज असेल तर सिव्हिल स्कोअर महत्वाचा आहे, तो लागणारच आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, एकदा डिफॉल्ट झालं की संपलं असं अजिबात नाही. दर 6 महिन्यात, दर 3 महिन्याने क्रेडिट हिस्ट्री बदलत असते. बँक 6 महिन्याच्या अगोदरचं स्टेटमेंट बघते का, नाही. आता 6 महिन्यात तुम्ही काय ते बघितलं जातं. त्यामुळे हे पुन्हा सगळं उभं करणं सोपं
आहे. लक्षात घ्या, आजचा दिवस जो होता त्यामध्ये आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला की हो, बॅड लोन आणि गुड लोन असं काय आहे. आता यात तुम्हाला टास्क आजचा काय आहे, तुम्ही फक्त तुमच्या AI ला जाऊन विचारा की भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, तुमच्या तालुक्यामध्ये, तुमच्या जिल्ह्यामध्ये सावकारी कर्जामध्ये अडकलेल्या लोकांची संख्या किती आहे, ते कसे अडकलेले आहेत आणि त्यांना नेमका कोणता मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करायला लागलेला आहे, हे एकदा बघा मित्रांनो. हे गरजेचं आहे तुम्ही बघणं. त्यावर तुम्ही तुमच्या आयुष्याची या ठिकाणी पुढची रचना करू शकता. आजच्या सेशनमध्ये उपस्थित सगळ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो. आजच्या दिवसासाठी शुभेच्छा देतो. मी थांबतो. धन्यवाद.